बरीच लोक एक मोठी चूक करत असतात। ती चूक म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम पॅसिव्हली करतात आणि पॅसिव्ह इन्कम मात्र त्यांना ऍक्टिव्हली पाहिजे असतोय आणि म्हणून ते प्रचंड त्यांचा वेळ त्यामध्ये घालवतात। तुमची जर अशी चूक होत असेल तर त्यातनं आपल्याला सावध होता आलं पाहिजे। नमस्कार, मी भुजंगराव शेळके। गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवानंतर अनेक लोकांशी कनेक्ट असल्यामुळे मला एक महत्त्वाचा फरक जाणवलाय। तो असा की अनेक लोक ऍक्टिव्हली काम करत असताना तिथं पॅसिव्हली कसे माझे पैसे वाढतील, मग ते ईटीएफ करायचं का, मग ते म्युच्युअल फंड करायचं का, म्युच्युअल फंड डायरेक्ट करायचं का, ऍडवायझर थ्रू करायचं का, सोनं आता वाढलंय मग सोन्याचं काय होईल, मग रिअल इस्टेटमध्ये कुठं काय होईल वगैरे, हे सगळं या गोष्टीचा विचार करण्यात तिथं वेळ घालवतात आणि स्वतः घरी आल्यानंतर काहीतरी डिसिजन घ्यायचा प्रयत्न करतात। परत युट्यूब कुठं चॅट जीपीटी एआयला वगैरे विचार, हे एवढं सगळं इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात आणि पॅसिव्ह इन्कम जो आहे, जो ऑटोमॅटिकली आपल्याला वाढ दिसत असते, तिथं आपल्याला काही करायची गरज नाही, तिथं मात्र काहीतरी करण्यासाठी वेळ प्रचंड घालवत असतात। मित्रांनो, जगण्यासाठी वेळ खूप कमी आहे। मुळात ऍक्टिव्हली तिथं जर कामाच्या ठिकाणी जर फोकस केलं तर तिथं चान्सेस हे वाढतात की तिथं आपला इन्कम वाढेल। पॅसिव्हली इन्कम हा आपल्याला नक्की मदत करणार आहे आपल्याला चांगलं आयुष्य जगण्यासाठी। ना आपण ऍक्टिव्हच्या ठिकाणी परफॉर्मन्स देणार आहे, ना पॅसिव्हच्या ठिकाणी आपण एक्सपर्ट बनणार आहे संध्याकाळच्या तेवढ्या 5-10 मिनिटाच्या वेळेत काम करून, असं नाही होत। सो ह्यासाठी ऍडवायझर महत्वाचा आहे। आपण ऍडवायझरला अवॉइड करून जर काहीतरी मोठं कमवायचा प्रयत्न करत असाल तर तसं होणार नाही। तुम्हीही तुमच्या फील्डमधले एक्सपर्ट आहात, मला माहित आहे एक्सपर्टचा रोल किती महत्वाचा असतो। ते तुमच्या आयुष्यात तुम्ही पॅसिव्हला पॅसिव्ह कन्सिडर करा, ऍक्टिव्ह वरती फोकस करा। या रिलेटेड काय प्रश्न असतील तर नक्की या नंबरवरती प्रश्न विचारा। आणि तुमचा पण मित्र जर पॅसिव्हच्या ठिकाणी जास्ती वेळ घालवत असेल तर त्याला सांगा, बाबा रे तू ऍक्टिव्ह वरती फोकस कर, चांगले दिवस येतील।